सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्तप्रबोध. अध्याय 5. स्वर्गात हाहाकार. अत्रि ऋषींचा आणि माता अनुसूयेचा प्रेमभरे निरोप घेऊन नारद तेथून पाताळ लोकाकडे निघाले. माता आपल्या नवागत बालकांच्या लीला पाहत सुखावली होती. अत्रि ऋषीही आश्रमाचं गोकुळ झालेलं पाहून आनंदले होते, परमसंतुष्ट झाले होते. बालकही आपल्या नाना विविध लीलांनी उभय त्यांना रिझवत होती आणि त्यावेळी स्वर्गात मात्र ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंतपुरात गोंधळ माजला होता. तिघींचेही पतिराज न कळवता न सांगता कोणताही सांगावा न देता गायब झाले होते. ते नेमके कुठे गेले असतील याचा अंदाज ज्यांच्या त्यांच्या धर्मपत्नींना नव्हता. ते न सांगता तपश्चर्येला गेले असतील, अगर सहज मनोविनोदासाठी स्वैर उपवन विहारासाठी गेले असतील असं त्यांना प्रथम वाटलं होतं. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्यांचे पतिराज न परतल्यामुळे त्यांना काळजी वाटू लागली होती. आपण हट्ट धरून आपापल्या पतींकडून मोठ्या जिद्दीने अनुसूयेचं पतिव्रत्य हरण करण्याचं वचन घेतलं होतं आणि त्या कामगिरीवर जाण्यासाठी त्वरित निघा असं टुमणं आपण लावलं होतं हे त्या विसरूनच गेल्या होत्या. त्यामुळे अनुसूयेचं सत्वहरण, तिचा तेजोभंग करण्याचा हेतूने आपापले पती तिच्या दारी नग्नभिक्षेची याचना करण्यासाठी गेले असतील ही कल्पनाच त्यांच्या ध्यानीमनी नव्हती. मग तेजस्वी अत्रिपत्नीनं आपल्या शीलरक्षणासाठी आणि सत्वरक्षणासाठी नग्नभिक्षा घालताना पतिचरणाचं तीर्थ शिंपडून देवादिदेवांना लहानगी बालक केल्याची माहिती असण्याची सुतरामही शक्यता नव्हती. उमा, रमा आणि सावित्री तिघीही काळजीनं काळवंडून गेल्या होत्या. जेवण खाण सुखनिद्रा काहीच सुचत नव्हतं. तिन्ही लोकांचा कानाकोपरा धुंडाळून तिघीही थकल्या होत्या, तरी कुठेच तिघाही देवांच्या अस्तित्व खुणा कुठे सापडत नव्हत्या. तशी ह्या देवीची आणखीनच चिंता वाढत होती. कुणाची मदत मागावी, कुणाकडे चौकशी करावी, कुठे शोधायला जावं काहीच कळत नव्हतं. मग तिघी एकमेकींकडे आल्या आणि काय करावं याच्यासाठी विचार विनिमय करू लागल्या. रमा म्हणाली, ह्यांना सवयच आहे नेहमीच. कुणी भक्त एखाद्या संकटात सापडल्याचं दिसलं की न सांगता सवरता त्याच्या मदतीसाठी जायचं. पण ह्या वेळी इतका प्रदीर्घ काल कधीच लागला नव्हता. सावित्री म्हणाली, अगं आमच्या ह्यांचंही हेच आहे, पण विलंब अधिक होतोय. तिन्ही लोकात ठाव ठिकाणं मिळत नाही म्हणून काळजी वाटते. काय करावं सुचेना म्हणून तर इकडे आले. शांत स्वभावाची उमा म्हणाली, सख्यांनो, तुम्हाला आठवतंय का की आपण आपापल्या पतिराजांकडून अनुसूयेच्या पतिव्रत्यभंगाचं कार्य करावं याचं वचन घेतलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी बहुधा ते गेले असतील असं मला वाटतं. इतर दोघींना हा विचार पटला. त्या म्हणाल्या, खरं ग खरं, आम्हाला हा विचार सुचलाच नाही. सगळ्या विश्वाच्या वित्तम बातम्या ज्या नारद मुनींना माहितीत त्यांना विचारायला हवं. तेही बऱ्याच दिवसात आपल्याकडे फिरकले नाहीत. चला आपण त्यांना शोधूया. पुन्हा उमा म्हणाली, सख्यांनो, असं काय करता? आपणच ना क्रोधानं अंध होऊन मुनींना शाप दिला होता म्हणून त्या भीतीनं ते आपल्या लोकात फिरकले नाहीत. आता काय करायचं? तिघींनीही कपाळाला हात लावला, विचारमग्न झाल्या. तिघींच्याही मनात एकाच वेळेला एक विचार चमकून गेला की तपश्चर्येशिवाय आता दुसरा कोणताच उपाय नाही. मग दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर त्या तपोवनात तपश्चर्येला बसल्या. निरनिराळी व्रतवैकल्य आचरू लागल्या. कठोर यमन करू लागल्या. पतिचरणांच्या निजध्यासानं झुरू लागल्या. सर्व विकारांवर मात करून पश्चातापानं दग्ध होऊ लागल्या. पतिचरणांची प्रतीक्षा करू लागल्या. इकडे सगळे लोक हिंडून नारद मुनी कैलासावर आले, तर कैलासावर कधी न दिसणारी स्मशान शांतता त्यांना अनुभवायला मिळाली आणि सर्वत्र शुकशुकाट दिसला. पार्वती रमणाविना आणि उमादेवींविना तो प्रदेश सुनासुना भासला. म्हणून त्यांना नंदिकेश्वराला पुसलं, महाराज, आपले अधिपती कोठे गेले? नंदी म्हणाला, नारदा, पार्वती रमण कुठे तपश्चर्येला गेले मला माहीत नाही, पण खूप काळ लोटला तरी ते परत येत नाहीत. असं पाहून उमादेवी तपश्चरणाला वनात बसल्या आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या सख्या सावित्री आणि रमा ह्याही होत्या, कारण त्या दोघींचेही पती असेच कुठेतरी नाहीसे झाले होते. नंदीचे हे संभाषण ऐकून नारद हसले आणि त्या तिघी जिथे तपाला बसल्या होत्या तिकडे निघाले. थोड्याच वेळात नारायण नारायण करीत ते त्या उपवनात येऊन उभे ठाकले. तिन्ही मनस्विनी अनन्य निष्ठेने जपजाप तपश्चर्या करीत होत्या. नारदांना पाहताच उमारमा आणि सावित्री उठल्या आणि त्यांना साष्टांग प्रणिपात घालत्या झाल्या आणि अत्यंत विनम्र स्वरात विनवू लागल्या, नारदा, आम्ही तुला शरण आलो आहोत. तुझ्या पायांशी एवढीच नम्र विनंती की तुझ्या कृपेचा वर्षाव आम्हावर कर आणि आम्हाला संकटमुक्त करून काहीतरी मार्ग दाखव. आम्ही फार गांगरून गेलो आहोत.
नारद म्हणाला, मातांनो, बोललो तर लहान तोंडी मोठा घास होईल, तुम्हाला रागही येईल, पण तरीही सांगतो की तुमचं वर्तनच तुमच्या विनाशाला सर्वस्वी कारण झालं आहे. मी सती अनसूयेला पतिव्रता म्हटल्यामुळे तुम्हा तिघींना राग आला, तुम्ही तिचा द्वेष करू लागलात. मत्सरानं तुमच्या मनातला सैतान पेटला आणि तुम्ही त्या जगन्माऊलीचं शीलहरण करण्यासाठी आपल्या पती परमेश्वरांना उद्युक्त केलं आणि त्या कामगिरीवर जाण्यासाठी टुमणं लावलं. तेव्हा तुमचे पतिदेव त्याच महत्वाच्या कामगिरीवर बाहेर पडलेले दिसतात. अत्री पत्नी अनुसूयेचं तेज मला माहीत आहे. तिची तपश्चर्या सूर्या इतकीच तेजस्वी आणि प्रखर आहे. तिचं सत्वहरण करणं म्हणजे साक्षात तेजाला स्पर्श करण्यासारखं आहे. तिचा शीलभंग करणाऱ्यांना संतापानं ह्या तेजानं जाळून पोळून तरी टाकलं असेल, नाहीतर नामोहरण करून तेजभंग करून बांधून ठेवलं असेल. या दोनच शक्यता मला दिसतात. मी तरी दुसरं काय सांगणार तुम्हाला. नारद मुनींचे हे शब्द ऐकताच तिघींच्याही काळजाचं पाणी पाणी झालं. त्या तिघींनी नारदाचे पाय धरले. त्यांचा अहंकार वितळत होता, वृत्ती स्थिर झाल्या होत्या, लोचनात अश्रूंचा पूर दाटला होता. नारद मुनी, आमच्यावर दया करा आणि अत्री ऋषींच्या आश्रमात जाऊन काय परिस्थिती आहे ती पाहून या. जा, त्वरित जा. प्राणात सर्व शक्ती एकवटून वाट पाहत राहू आम्ही तुमची. नारद मुनी, नारायण नारायण करीत अत्री मुनींच्या आश्रमात आले आणि त्यांना पाहताच अनुसूयेनं त्यांचे यथासांग स्वागत केलं. षोडशोपचारे पूजा केली, फलाहार दिला आणि मग त्या गोजीरवाण्या 3 बालकांनाही मृगाजीन घालून त्यावर आणून निजवलं. नारदांनी त्या तिघांकडे पाहिलं, मात्र त्यांना हसू आवरेना. त्यांच्या मनात आलं, ज्याला ज्याला आपल्या कर्माचं फळ भोगायचं लागतं, त्यांनी अनुसूयेला ब्रह्मा विष्णू महेश यांच्या जाया सावित्री रमा आणि उमा आपापले पती परत मिळावेत म्हणून कशी खडतर तपश्चर्या करत आहेत ते सांगितलं. त्या सुखनिद्रा आहार विहार सर्व विसरून पती ध्यानानं कृश झाले आहेत असंही सांगितलं. हे त्यांचं वर्णन ऐकून अनुसूयेच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्या तिन्ही विरहिणी पतिविरहाचं दुःख आपल्यामुळे भोगतायत हे पाहून तिचं हृदय कळवळलं. नारदांनी मग त्या माऊलीला समजावलं की हे माते, हा दोष तुझा नाही, त्यांच्या अहंकाराचा आहे. त्या तिघींनाही पतिदर्शनाची अनिवार्य ओढ आहे, म्हणून मी इथे घेऊन येईन, पण त्यांचा अहंकार निपटून जाईल अशा गोष्टी आचरणात आणून त्या उमा रमा सावित्रीचं चित्त तू निरहंकारी बनव. अनुसूया म्हणाली, गुरुदेव, आपण म्हणाल तसं, पण त्या तिघींना पती भेटीसाठी त्वरित घेऊन या. अशा प्रकारे सुमधुर दत्तप्रभूत ग्रंथातील नारदभृंग संमत 5वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.